नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की इरावतीने अण्णासाहेबांना फोन करून सांगितलेलं असतं की तुमची मुलगी दुसऱ्या तिसऱ्याच्या घरी न राहून ती तिच्या नवऱ्यासोबत राहील, अक्षय मुकादम. तेव्हा अण्णासाहेब म्हणतात, अक्षय मुकादम कोण? तेव्हा इरावती सांगते, जो तुमच्या स्कूलमध्ये सगळ्या मुलांसाठी जेवण बनवतो तोच अक्षय, तो रमाचा नवरा आहे. हे ऐकल्यानंतर इकडनं अण्णासाहेब एकच म्हणत असतात की तुम्ही कोण बोलताय. तेव्हा इकडनं ही म्हणत असते की तुम्ही अनोळखी माणसावर विश्वास ठेवणार नाही, त्यासाठी तुम्ही स्वतःच घरी जाऊन बघू शकता. जे घर तुम्ही अक्षयला राहायला दिलं आहे तिथंच तुमची मुलगी आणि तिचा नवरा म्हणजेच अक्षय हे दोघंही राहत आहेत. तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर, असं बोलून आता ती फोन ठेवलेला असतो आणि तिने सगळं काही आता अण्णांना सांगितलं असं. अण्णा आहे या कंडिशनमध्ये निघून त्या घरी जातात आणि तिथे रमाला विचारतात की हा तुझा दुसरा तिसरा कोणी नसून तुला फसवणारा नवरा आहे. असं बोलताच तिथे आता इरावती पण आलेली असते. इरावती म्हणते, 1 मिनिट, तुम्ही तुमच्या मुलीला इथनं घेऊन जाऊ शकता, तुम्ही आमच्याच घरात येऊन आम्हाला नाही बोलू शकत आमच्या मुलाला. आणि एक सांगते, तुम्ही जरी घर दिलं असलं तरी हे घर आता आमचं आहे, तुम्ही इथं येऊन आम्हालाच आमच्या मुलाबद्दल नाही बोलू शकत. 7 वर्षापूर्वी तुमचीच ही लेक आम्हाला सोडून गेली आहे आणि आता ही गणपती आल्यापासून ढोल ताशाच्या नादाने इथं आत्तापर्यंत राहत आहे. असं सगळं ती रमाला आणि अण्णांना बोलत असते. अण्णा गप्प बसतात आणि फक्त ऐकून घेत असतात. तेव्हा रमा म्हणते, शांत बसा तुम्ही जरा, आणि म्हणते तुम्ही आधी माझ्या फोनमधलं सगळं बघा, मग तुम्हाला सगळं कळेल. असं बोलून ती अण्णांना फोन देते आणि इकडे अण्णा म्हणतात गप्प बसायचं, रमाला काहीही बोलायचं नाही. असं बोलल्यानंतर रमा म्हणते, अण्णा तुम्ही पहिलं माझ्या फोनमध्ये जे काय आहे ते बघा, तुम्हाला सगळं कळेल. असं बोलल्यानंतर आता अण्णा रमाचा फोन घेऊन रमाच्या फोनमधलं सगळं बघत असतात. आता रमाच्या फोनमध्ये इरावतीबद्दल पुरावा असतो. आता इरावती खूप घाबरलेली असते. आता इरावतीचा चेहरा लवकरच सगळ्यांसमोर येणार असतो. आता पुढे काय होईल हे मालिकेत हे पाहण्यासाठी विसरू नका मुरांबा, आणि आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.